औंढा नागनाथ परिसरात पळस फुलांनी रानोमाळ बहरला. आला शिशिर संपत पानगळ सरली. ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली. आला शिशिर संपत पानगळ सरली. ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली. सृष्टीच्या ओंजळीत वसंत ऋतूची फुलं फुलली असं चित्र सध्या औंढा नागनाथ परिसरात आहे. पळस फुलांनी रानोमाळ बहरल्यानं निसर्गातील सौंदर्याचा आविष्कार मनाला मोहून टाकतोय. निसर्गाच्या सानिध्यात डोंगराळ भागात औंढा नागनाथ परिसरामध्ये एक मोठा तलाव आहे. या तलावाच्या परिसरात अनेक पशुपक्षी आणि वन्य प्राण्यांचा मोठा वावर असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानं जिकडे तिकडे वाळलेले गवत पाहावयास मिळते. पण खडकाळ डोंगराळ माळ रानावर पळसाच्या झाडांना आलेली पिवळी व लाल रंगाची फुलं रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. काही तरुणाई या पळसाच्या झाडांसोबत सेल्फीचा आनंद घेताना दिसून येते. उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं आता नीलगाय, हरिण, काळवीट, रोही हे आपले तहान भागविण्यासाठी पानवठांच्या शोधात दिसून येतात. सध्या थंडी ओसरायला लागली असून पानगळतीनं उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालव्यांचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण होते. निसर्गाचा रंगोत्सव सुरू होतो. बोडक्यात झालेल्या शेताला केशरी लाल रंगात नाहू घालणारा नटलेला पळस चोहीकडे पाहावयास मिळते. झाडांच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुलं विस्तवाच्या गोळ्यासारखी दिसत आहेत. पूर्वी नैसर्गिक रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे, तर आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केलं तर त्वचारोग नाहीसा होतो असंही आयुर्वेदात म्हटलंय. त्याचबरोबर होळी सणाला या फुलांचा रंग तयार करण्यात येतो. मात्र आज या रंगांची जागा घातक नैसर्गिक रंगांनी घेतली असल्याचं दिसून येत आहे. प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.